दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतांचं विभाजन टाळण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात। आगामी निवडणुकीमध्ये घड्याळ या चिन्हावरती लढलो तर फायदा होईल, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका। येत्या 2 दिवसांमध्ये या संदर्भातला अंतिम निर्णय होणार, सूत्रांची माहिती। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजप आणि राष्ट्रवादी ऍक्टिव्ह मोडवर। पुण्यामध्ये जिल्हा परिषदेच्या इच्छुक सदस्यांच्या अजित पवार आणि दत्ता भरणे मुलाखती घेत आहेत, तर भाजपकडून महामंत्री राजेश पांडे, आमदार राहुल कुल हे देखील मुलाखती घेत आहेत। एकनाथ शिंदे मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी करण्याची शक्यता आहे। 2.5 वर्षांसाठी महापौर पदावरती शिंदे दावा करण्याची शक्यता। भाजपकडे 89 तर शिंदेच्या शिवसेनेकडे 29 नगरसेवक आहेत। सत्ता स्थापनेसाठी 114 ची गरज आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेची 75 नगरसेवकांसह एक हाती सत्ता आली आहे, तर युतीमध्ये सोबत लढणाऱ्या भाजपकडून ठाण्यामध्ये विरोधात बसण्याचे संकेत। शिवसेनेवरती अंकुश ठेवण्यासाठी भाजप विरोधात बसण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच 10 स्वीकृत नगरसेवक जाणार आहेत। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक पालिकेत जातील। निवडणुकीमध्ये तिकीट न मिळू शकलेल्या किंवा कमी फरकानं पराभूत झालेल्यांना आता संधी मिळण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये स्वीकृत नगरसेवकांसाठी लॉबिंग सुरू झाले। निवडून आलेल्या संख्याबळानुसार भाजपचे 7, शिवसेनेचे 2 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 स्वीकृत नगरसेवक होणार आहे। उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांसह सर्वच पक्षांमध्ये स्वीकृत नगरसेवकाच्या पदासाठी मोठी चढाओढ सुरू आहे। अमरावती महानगरपालिकेमध्ये कुणाचा महापौर होणार यावरती प्रश्नचिन्ह कायम। अमरावती महानगरपालिकेमध्ये काँग्रेसच्याही महापौर पदासाठी हालचाली सुरू। मित्रपक्षांना सोबत घेत महापौर पदासाठी हालचाली। अमरावती महानगरपालिकेमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये। अमरावती महानगरपालिकेमधल्या भाजपच्या पराभूत उमेदवारांकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार। त्यामुळे विरोधात कुणी काम केलं ते तपासण्यासाठी एक टीम अमरावतीमध्ये पाठवू आणि विश्लेषण करू, बावनकुळेंची माहिती। जिल्हा परिषद निवडणुका पारदर्शकतेसाठी मतपत्रिकेवरती घ्या, नाना पटोले यांची निवडणूक आयोगाकडे पत्राच्या माध्यमातून मागणी। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये गटनेता आणि महापौर पदासाठी काँग्रेसमध्ये चढाओढ। विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये संघर्ष। विजय वडेट्टीवार यांनी 14 ते 15 नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवलं, तर धानोरकरांनी देखील आपल्या नगरसेवकांना हैदराबाद इथे रवाना केलंय। चंद्रपूरमध्ये भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या समर्थकांची मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समजूत काढली आहे। अनेक लोकांना वाटतं मी मंत्री व्हावं, पण नुसतं वाटल्यामुळे तसं काही होत नाही। तुमच्या मनासारखा नगरसेवक पाहिजे असेल तर आतापासून काम करा, मुनगंटीवारांचं आवाहन। क्रॉस वोटिंग करा आणि 1 मत घड्याळाला आणि 3 मतं कमळाला द्या। पिंपरी चिंचवडमधल्या महिला उमेदवाराचा मतदारांना आवाहन करत असतानाचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती। आवाहन करणाऱ्या उज्ज्वला ढोरे प्रभाग क्रमांक 32 मधून विजयी। जळगावात मतमोजणी केंद्रावरती गोंधळ आणि मतदान केंद्राच्या बाहेर दगडफेक केल्याप्रकरणी 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले। ठाकरे सेनेचे पराभूत उमेदवार कुलभूषण पाटील, ठाकरे सेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, गजानन मालपुरे यांच्यासह 200 पेक्षा अधिक जणांवरती गुन्हा दाखल झालाय। मंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांनी महानगरपालिका निवडणुकीमधल्या विजयानंतर तलवार नाचवली आहे। याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नगरसेवक अभिजित जीवनलाल यांच्याप्रमाणे शिरसाट यांच्यावरती देखील आता गुन्हा दाखल होणार आहे का, याकडे लक्ष आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे विजयी उमेदवार अभिजित जीवनलाल यांनी विजयी मिरवणुकीमध्ये तलवार नाचवली। वेदांतनगर पोलीस स्टेशनला याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि याच निवडणुकीमध्ये शिरसाट यांच्या मुलीनं देखील तलवार नाचवली होती। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 16 मधून निवडून आलेल्या पूजा नवले यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। पराभूत उमेदवाराच्या घरासमोर नवले यांच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला आणि आग लावण्याचा प्रयत्न केला। नगरसेविका पूजा नवले यांचे पती प्रवीण नवले यांच्यासह 15 ते 20 संशयितांवरती गुन्हा दाखल। सिल्लोड विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारांना उद्देशून धमकी देणारं वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप होतोय। सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरपेल्ली यांनी न्यायालयात धाव घेतली होती। सत्तारांसह जिल्हाधिकारी आणि 3 अधिकाऱ्यांना न्यायालयानं नोटीस धाडली आहे। कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक 18 मधील भाजपच्या विजयी उमेदवार
रूपा राणी निकम यांच्या जल्लोषाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. विजय मिरवणुकीमधील काही भावनिक क्षण देखील सध्या व्हायरल होत आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये नव्यानं स्थापन झालेल्या माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वामधल्या इस्लाम पार्टीनं MIMला मोठा धक्का दिलाय. इस्लाम पार्टीने 35 जागा जिंकल्यात. मालेगावमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आता इस्लाम पार्टीनं मुसंडी मारली आहे. शिवसेनेमध्ये संघटनात्मक पातळीवरती मोठे फेरबदल होणार आहेत. 2003च्या नंतर पहिल्यांदा शिवसेनेमध्ये घटनेनुसार पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाईल. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष मतदान अशा दोन्ही पद्धतीनं 7 टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार असल्याची सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दावोसच्या दौऱ्यावरती गेलेत. जागतिक गुंतवणुकीच्या परिषदेच्या या बैठकीला ते उपस्थित राहतील. स्वित्झर्लंडमधील मराठी लोकांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं स्वागत करण्यात आलं, तर विमानतळावरती त्यांचं औक्षण देखील करण्यात आलंय. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यामधल्या ढगा आणि रहाटी इथे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या 2 नवीन गेटचं उद्घाटन झालंय. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. खासदार अमर काळे आणि आमदार सुमित वानखेडे यांची देखील यावेळेला उपस्थिती होती. मंगळवारपासून मुंबईच्या दादर, अंधेरी, भांडूपमध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. 20 ते 22 जानेवारीपर्यंत जलवाहिनी जोडणीचं काम घेण्यात आलंय आणि त्यामुळे मुंबईमधल्या या ठिकाणी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. एल्फिस्टनचा नवीन ब्रिज हा सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे जुन्या पुलाचं पाडकाम रखडलंय. जुना पूल हटवताना रेल्वे वाहतुकीचं वेळापत्रक आणि प्रवासी सुरक्षा सांभाळून काम करण्याचं मोठं आव्हान आहे. 19 ते 23 जानेवारीच्या दरम्यान पुणे ग्रँड चॅलेंज टूरचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या निमित्तानं पुण्यामधल्या वाहतुकीत बदल. फर्ग्युसन कॉलेज रोड, गणेशखिंड रोड, जंगली महाराज रोड आणि या मार्गांना जोडणारे रस्ते हे वाहतुकीसाठी बंद आहेत. पुणे-सातारा महामार्गावरच्या खंबाटकी बोगद्यामधल्या वाहतुकीची चाचणी सुरू झाली आहे. खंबाटकी घाटामधून वाहन चालकांना वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार आहे. बोगद्याचा प्रकल्प दुहेरी मार्गाचा आहे, त्यामुळे यामधील 2 स्वतंत्र बोगद्यामधून पुण्याला आणि साताऱ्याला एकत्रितपणे प्रवास करता येणार आहे. नंदुरबारच्या नवापूरमधील खडकी इथे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेच्या नंतर पूर्ण झालेल्या 4 किलोमीटरच्या डांबरीकरणाच्या रस्त्याची अवघ्या 10 दिवसांमध्ये दुरावस्था झाली आहे. रस्त्याच्या कामांमध्ये कंत्राटदारानं हलगर्जीपणा केला असा इथल्या ग्रामस्थांचा आरोप आहे. कल्याणमध्ये हळदीच्या समारंभामध्ये जेवण केल्यामुळे 40 ते 50 लोकांना विषबाधा झाली. वधूसह आई, बहीण यांना देखील विषबाधा झाली आहे. पाहुण्यांना विषबाधा झाल्यामुळे हे लग्नच रद्द करण्यात आलं. जळगावच्या धरणगावमध्ये इराणी महिलेसह तिच्या 3 वर्षाच्या मुलाला बेकायदेशीररित्या आश्रय देण्यात आला होता. या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तिघांनी पाकिस्तानमधल्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल, व्हॉट्सअप चॅट केल्याची बाब देखील समोर आली आहे. धुळे जिल्ह्यामधल्या शिरपूरमध्ये चोरट्यांचा ATM फोडण्याचा प्रयत्न फसलाय. अज्ञात इसमानं 112 क्रमांकाला फोन लावला आणि ही माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांच्या पिकअप व्हॅनचा पाठलाग केला आणि या आरोपींना ताब्यात घेतलं. गोंदियामधल्या नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलची कारवाई. छत्तीसगडमधल्या 2 जणांना पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलं. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यामधल्या खडकी इथे 4 वर्षाच्या चिमुकल्याचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद झालाय. गनच्या माध्यमातून त्याला बेशुद्ध करून बिबट्याला पकडण्यात यश आलंय. कोकणामध्ये सध्या थंडी पडली आहे आणि या थंडीचा हापूस आंब्याला फायदा होतोय. हंगाम उशिरा आला असला तरी देखील पोषक वातावरणामुळे कैरी यायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे यंदा आंब्याचं चांगलं उत्पादन होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. शिक्षण संस्थांमधल्या रिक्त पदं भरा. सर्वोच्च न्यायालयाची पदभरतीसाठी 4 महिन्यांची मुदत. देशामधल्या विद्यापीठांमध्ये अनेक प्रशासकीय पदं ही रिक्त आहेत. तसंच पदं भरत असताना वंचित दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव पदांना प्राधान्य देण्याचे देखील कोर्टाने निर्देश दिले. बद्रीनाथ, केदारनाथसह 4ही धामांमध्ये मोबाईल न्यायला बंदी आहे. मंदिराच्या आवारामध्ये रील बनवणं, गाणी लावणं, फोटोशूट करणं या सगळ्यामुळे निर्माण होणारे वादाचे प्रसंग टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. भाविकांचे मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासन ठिकठिकाणी मोबाईल लॉकर किंवा विशेष काउंटरची देखील व्यवस्था करणार आहे.
दिल्लीमध्ये वायू प्रदूषण चिंताजनक पातळीपर्यंत पोहोचलंय. अनेक ठिकाणी AQI 400च्या पुढे गेलाय. प्रदूषणामुळे व्यावसायिक वाहनांवरती बंदी, बांधकामं देखील बंद, कचरा जाळायला मनाई, तर खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी शाळा देखील ऑनलाईन पद्धतीनं सुरू आहेत. इंडिगोवरती DGCAची सगळ्यात मोठी कारवाई, 22 कोटी रुपयांचा दंड, उपाध्यक्षांना पदावरून हटवण्याचे आदेश. इंडिगो एअरलाइन्सकडून गंभीर निष्काळजीपणा आढळून आल्याचं या अहवालामधून स्पष्ट झालंय. ग्रीनलँड ताब्यात घ्यायला अमेरिकेचा विरोध करणाऱ्या 8 युरोपियन देशांवरती डोनाल्ड ट्रम्प यांनी 10% टॅरिफ लावलाय. डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, नेदरलँड आणि फिनलँड या देशांवरती अमेरिकेनं टॅरिफ लादलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.